मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 11.1चा जो चौथा प्रश्न आहे तो पाहूया. बरोबर. तिथे काय दिलेलं आहे तुम्हाला का खालील दिलेल्या कोणांची रचना करा व कोण मापकने त्याचे माप मोजा. कोण मापक म्हणजे ज्याला तुम्ही अर्धवृत्त म्हणता, अर्धवर्तुळ म्हणता. बरोबर. या प्रकारच्या कोण मापक ज्याच्याने आपण कोणांची माप पण मोजायची आहे. तुम्ही अगोदरही आपण जितकी रचना केली त्याचे पण कोण मापकने माप मोजू शकता. मे बी तुमच्या थोडा वर्तुळ हलला असेल किंवा काही रेषा इकडे तिकडे आली असेल, पेन्सिलची टोक जाड पातळ असेल त्यानुसार, परंतु त्याला काही इतकी हरकत नाही आहे. 1-2 डिग्रीच्या कोणामध्ये डिफेक्ट येऊ शकते, पण तुम्ही जर परफेक्ट लक्ष देऊन काढलं तर कोणाची मापं जशी त्यांनी मागितलेली आहे त्याप्रमाणेच एक्झॅक्ट 60, 15, 30, 45चा कोण सगळे येऊ शकतात. बरोबर. आता आपल्याला अजूनपर्यंत आपण 90 अंश त्याच्यामध्ये आलेले 45 अंशापर्यंतच्या कोणच पाहिलेले आहेत. आता मोठे माप दिलेले आहेत, गुरुकोण पण दिलेला, हा सुद्धा एक लघुकोणच आहे, पण पहिला एक कोण जो दिलेला आहे तो आपल्याला 75 अंशाचा कोण दिला आहे. मित्रांनो, आपल्याला व्यवस्थित तुम्ही कोण मापकमध्ये बघाल तर 90 अंशाचा कोण आणि 60 अंशाचा कोण. बरोबर. त्याच्यामध्ये 70, 80 हे तुम्हाला डिजिट दिलेले आहेत. अर्थात 60 आणि 90 हा जो गॅप आहे तो 30 अंशाचा गॅप आहे. 60 पासून ते 90 पर्यंतचा जो गॅप आहे, जो अंतर आहे तो 30 अंशाचा असणार. बरोबर. तर हा 30 अंशाच्या कोणाचा जर आपण दुभाजक काढूया. बरोबर. 60 आणि 90च्या मध्ये पहा, इथून 10 तुम्ही गेले तर 70 येणार, इथून 10 तुम्ही गेले तर 80 येणार. बरोबर. आपल्याला हवं 75चा कोण. अर्थातच आपल्याला आज 80 आणि 70च्या मध्ये दुभाजक जर काढलं तर आपल्याला एक्झॅक्ट वरती 75चा कोण दिसेल. तर त्याचा अर्थ काय, इथून तुम्ही 10 घेतले, इथून 10 घेतले, नंतर मग इथून 5 घेतले, इथून 5 घेतले, अर्थात तुम्ही काय केलं 15-15च्या अंतरने तुम्ही बरोबर एक्झॅक्ट मध्ये आले कोण मापकवरती तर 75 अंशाचा कोण मिळतो. तर तीच प्रोसिजर आपण रचना काढायच्या वेळेस करणार आहोत की कोण आपण घेणार आहोत पहिला 60चा आणि मग काढूयात 90चा कोण आणि मग 60 आणि 90च्या कोणाचा दुभाजक काढू, कारण तो अंतर 30चा आहे. बरोबर. त्याचे आपण निम्मे करू तर 60 अधिक 15 म्हणजे एक्झॅक्ट किती मिळेल आपल्याला 75 अंशाचा कोण मिळेल. बरोबर. चला तर आपण ही प्रोसिजर करूया. सर्वप्रथम आपण रेषाखंड किरण म्हणा किंवा मग रेषाखंड म्हणा, तर किरण AX काढूया. बरोबर. तर कोणत्याही मापाचा आपण किरण AX काढतोय मी. हा माप अंदाजित आहे, तुम्ही तुमच्या मनाने कोणताही माप घेऊ शकता. बरोबर. तर किरण AX काढला मी. बरोबर. या किरण AX वर आपण कोणत्याही मापाचा कोणती त्रिज्या घेऊ, पण केंद्रबिंदू A घ्यायचा, जो उद्भव बिंदू असेल तो. बरोबर. योग्य त्रिज्या घेऊन घ्या, तुम्ही तुमच्या वहीमध्ये जितकी काढू शकता. बरोबर. या अंदाजित मी तुम्हाला सांगू तर प्रत्येक वेळेस जवळजवळ 2-1 सेंटीमीटर किंवा 2.3 सेंटीमीटर असं समथिंग 2 सेंटीमीटर जितकी त्रिज्या तुम्ही घेऊ शकता. बरोबर. तर Aला केंद्रबिंदू घेऊन मी एक अर्धवृत्त काढला. तो माप मी चेंज केलेला नाही आहे. बरोबर. या अर्धवृत्त जिथे छेदेल किरण AXला तुम्ही तिथे नाव देत चला. त्याला पहिलं नाव दिला मी बिंदू P. बरोबर. आता ती त्रिज्या एवढीच आहे, AP इतकीच आहे. बरोबर. Pला केंद्र घेऊन आपण एक पहिला चाप द्यायचा आहे. हा कोण मिळाला म्हणजे आपल्याला हा 60 अंशाचा कोण. बरोबर. 60 वरूनच आपण एक्झॅक्ट 60 वरून दुसरा जो चाप दिला तर आपल्याला 120 अंशाचा कोण मिळेल. 120 अंशाचा चाप मिळेल. 120 अंशाच्या कोणाचा चाप. बरोबर. 60 वरून दुसरा चाप 120चा. चला, त्रिज्या चेंज करायची नाही आहे, हीच त्रिज्या घेऊन आपण वर 2 छेदणारे चाप काढूया. बरोबर. तर आपल्याला माहितीच आहे आता बऱ्याचपैकी हा कोण मिळेल 90 अंशाचा. का आता तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहायला पाहिजे का केंद्रबिंदू A घ्या, AP त्रिज्या घ्या, तर P वरून पहिला चाप 60च्या एक्झॅक्ट तेवढी त्रिज्या घेतला, दुसरा चाप 120चा येणार आणि त्या दोघांचा दुभाजक. बरोबर. हा आपण काय करतोय 60 आणि 120 म्हणजे 30चा दुभाजक 30 अंशाचा कोण काढतोय. तर 60 + 30 म्हणजे हा कोण कितीचा मिळेल आपल्याला 90 अंशाचा कोण. तर आपण हा 90 अंशाचा जो कोण आहे त्याला जोडून घेऊया. 90 अंशाचा कोण तयार करायचा आहे त्यासाठी आपण इथं समजून घ्या Q नाव देऊ. तर Q बिंदू आणि Aला आपण
या प्रकारे जॉईन करू तर आपल्याला 90 अंशाचा एक्झॅक्ट कोन मिळेल. बरोबर. आता आपल्याला मिळवायचा आहे 75 अंशाचा कोन. तर हा 60च्या कोनाचा चाप आहे. बरोबर लक्षात घ्या. हा 60च्या कोनाचा चाप आहे आणि हा 90 अंशाचा कोन आहे. 60 आणि 90 हा मध्येच तुम्हाला 75 अंशाचा कोन मिळणार आहे. बरोबर. तर या दोन कोनाच्या आपण या दोन बिंदूपासून इतक्या कोनाचा आपण दुभाजक रचूया. बरोबर. तर तुम्ही इथं नाव द्यायचं असलं तर इथं मी नाव देतो, बिंदू Q नाव दिलेलं आहे वर, तर इथे आपण नाव देऊया R आणि इथे नाव देऊया S. हे ABCDचे लेटर्सचे नाव तुम्ही तुमच्या मनाने देऊ शकता. तर मी घेतो इथं केंद्रबिंदू R आणि त्रिज्या घेतोय RS एवढी. बरोबर. Rला केंद्र घेऊन एक चाप द्या. बरोबर. आणि त्याच अनुसार Sला केंद्र घेऊन एक दुसरा छेदणारा चाप द्या. पहिल्या चापाला छेदणारा चाप. Sला केंद्र घेऊन चाप आणि Rला केंद्र घेऊन चाप द्या. आता हे दोन्ही चाप जेथे छेदेल तिथे त्या बिंदूला तुम्ही T म्हणून घ्या. बरोबर. आणि T बिंदू आणि A बिंदूला जोडणारा किरण किंवा मग रेषाखंड काढूया. तर A केंद्र आणि Tला जोडणारा आपण जर रेषाखंड काढूया, किरण AT काढूया किंवा रेषाखंड AT काढूया. बरोबर. या अनुसार तुम्हाला किरण TA मिळेल. किरण AT मिळेल. तर आपल्याला कोण मिळाला? कोण ATAX. कोणता? कोण TAP म्हणा किंवा कोण TAX म्हणा. आता या कोणाच्या वर केंद्र उद्भव बिंदू वर आपण या कोणाच्या उद्भव बिंदूवर आपण कोण ठेवतोय, कोण मापकचा केंद्रबिंदू. बरोबर. तर व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. किरण AY वरती मी कोण मापकच्या खाली रेषाखंड येऊन दिले. बरोबर. तर हे इथे तुम्हाला 75 अंशाचा, तुम्ही व्यवस्थित लक्षात देत असाल तर 70 इथे आहे आणि ह्या मधला जो रेषाखंड आहे छोटासा, बरोबर, छोटासा जो अंकन आहे तो 75 अंशाचा आणि इथे 80. बरोबर. तर पहा 90 अंशाचा कोण आपल्याला एक्झॅक्ट 90 वरती मिळाला. हा 75 अंशाचा कोण याप्रमाणे तयार झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला कोण मापकच्या मदतीने मोजून घ्यायचा आहे का तुम्ही काढलेला कोण व्यवस्थित आहे की नाही, परफेक्ट आहे की नाही. त्याच अनुसार आता 105चा कोण. तर 105 कोणाची रचना करण्यासाठी कुणाची रचना करावी लागेल? तर बघा 90 अधिक जर तुम्ही 15 कराल तर आपल्याला काय मिळतं? 105. 90 अधिक 15 म्हणजे मिळेल आपल्याला 105. तर अर्थातच आपण काय करणार आहे? 105चा कोण पहा. कोण मापकमध्ये 105चा कोण कुठे येणार? तर 90 आणि 110च्या मध्ये. 90 आणि 110च्या मध्ये हा कोण येणार आहे. तर 90 आणि 110च्या मधील जे कोण आहे त्याचे आपण दुभाजक काढू म्हणजे 105चा कोण मिळेल. पण त्याकरता आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? तर बघा 90 आणि 120चा कोण जे आपण अगोदर रचना केलं तिथे दर्शवतो मी तुम्हाला. हा 90चा कोण, हा 120चा कोण, हा मधला जो गॅप आहे, ज्याप्रमाणे इथे तुम्ही 90मधून 15 मायनस केले, अर्थात मध्ये इकडच्या बाजूला आणला तर तुम्हाला 75चा कोण मिळाला. तर 90 आणि ह्याच्यामध्ये ह्याचा कोण दुभाजक रचला तर आपल्याला 15 प्लस मिळतील. आपण इकडे जातोय ना, अर्थात आपण कोणांची मापं तुम्ही बघता ना इकडून असं जातं म्हणजे कोणांची मापं वाढत आहेत. तर 90मधून 15 मायनस केले तर आपल्याला मिळाला हा 75 अंशाचा कोण. बरोबर. आणि त्याच अनुसार आपण 90मध्ये 15 प्लस करतो म्हणजे इकडे वाढवतोय तर आपल्याला किती मिळेल? 105 अंशाचा कोण. म्हणजे जो आपण कोण दुभाजक पहिल्या उदाहरणामध्ये कोणाच्या आतील भागात रचला तोच कोण दुभाजक आता कोणाच्या बाहेरील भागात रचायचा आहे. तर त्याकरता मी काय करणार आहे? पुन्हा कोणताही किरण AX घेऊया, PY घेऊया. तुम्हाला MN किरण घ्यायचं असेल तर त्याप्रमाणे मी आता किरण MN पण घेऊ शकतो. बरोबर. आता हा माप तुम्ही अंदाजितच काढायचे आहे ते तुम्हाला लक्षात आलाच असेल. बरोबर. तर कोणताही एक किरण मी MNची रचना केली. त्याला मी नाव देतो बिंदू M आणि याला नाव देतो बिंदू N. बरोबर. आता Mला केंद्र घेऊन अंदाजित मापाचे त्रिज्या घ्यायची आहे आणि एक अर्धवर्तुळ काढायचे आहे.
मित्रांनो, या जेव्हाही चाप किंवा परिकर काढणीच्या मदतीने काम करत असाल, चाप घेत असाल, तेव्हा तुम्ही पेन्सिलची टोक एकदमच परफेक्ट ठेवायची आहे आणि हलायचं बिलकुल नाही आहे. त्या परिकर हलत असेल तुमच्या तर माप योग्य येणार नाही आहे. पुन्हा इथे मी जिथे छेदतोय तिथे आता आपण ABCD लेटर्स नाव देऊ. चला, तर ए बिंदू नाव दिला. एला केंद्रबिंदू घ्यायचा आणि त्रिज्या एवढीच घ्यायची आपल्याला. तर हा पहिला चाप जो मिळाला तो 60 अंशाचा कोन तयार करणारा आहे. चला, त्याच चापवरला केंद्रबिंदू घेऊन आपण दुसरा चाप मिळवला तर तो आपल्याला किती अंशाचा कोन तयार करून देणार आहे? 120चा. बरोबर. पहा, इथून हा 60चा कोन, इथून हा दुसरा कोन 120चा. आता 60 आणि 120च्या कोनाच्या माप घेतलं म्हणजे एवढं अंतर जर घेतलं त्रिज्या म्हणून आणि या दोघीच्या आपल्याला केंद्रबिंदू घेऊन जर आपण त्यांचं दुभाजक काढला, कोणाचा दुभाजक काढला आपण, तर आपल्याला हा 90 अंशाचा कोन मिळेल. बरोबर. 90 अंशाचा कोन. इथं तुम्हाला बिंदू नाव द्यायचं असलं तर बिंदू B, इथे नाव देऊ शकता बिंदू C. बरोबर. हा छेदणारे चाप मिळाले त्याला बिंदू D नाव देऊन टाका. D बिंदू आणि M बिंदूला तुम्ही एक्झॅक्ट जॉईन कराल तर तुम्हाला हा 90 अंशाचा कोन मिळाला. पहा मित्रांनो, हा 90 अंशाचा कोन आहे आणि हा जो चाप आहे तो 120 अंशाच्या कोनाचा माप आहे. बरोबर. तर 90 आणि 120 म्हणजे त्याचा अंतर जो झाला तो 30 अंशाचा झाला. म्हणजे इतका अंतर 30 अंशाचा आहे. या 30 अंशाचा आपण दुभाजक काढूया, म्हणजे अर्थातच याला निम्मे करून देऊ. तर त्या निम्मे करण्यासाठी आपल्याला त्याच्या कोण दुभाजक रचावा लागेल. 90 अधिक निम्मे केला तर 15 येते. 90 अधिक 15 म्हणजे आपल्याला 105 अंशाचा कोन मिळेल. तर त्याकरता आता आपण काय करणार आहे, जी रचना या पहिल्या उदाहरणामध्ये केली त्याच अनुसार आपल्याला आता इथे रचायचे आहे बिंदू. इथे नाव देतोय मी, D नाव दिलेलं हा अगोदर, म्हणजे आपण इथे घेऊया E नाव. बरोबर. ABCD लेटर किंवा PQRS किंवा तुम्ही कोणतेही नावं देऊ शकता, पण असं एक सिरीज ठेवायची नावांची का ज्याच्यामुळे आपल्याला गफलत होणार नाही. का A दिला, B दिला, C दिला, D दिला, तर आता E बिंदू नाव दिलं. बरोबर. कोणताही नाव लेटर्स रिपीट होणार नाही आहे. चला, आता मी अंतर किती घेतोय तर अंतर घेऊया C आणि E जितका. बरोबर. ही त्रिज्या घेतली EC एवढी, E to C एवढी त्रिज्या घेतलेली आहे. Cला केंद्र घेऊन एक चाप काढूया. बरोबर. आता जो चाप काढायचा आहे तो 90 अंशाच्या कोनाच्या पुढे काढायचा आहे आणि त्याच अनुसार Eला केंद्र घेऊन अजून आपण एक चाप काढूया. व्यवस्थित लक्ष द्याल मित्रांनो. अंतर आपण त्रिज्या घेतलेले EC, Cला केंद्रबिंदू घेऊन एक चाप आणि Eला केंद्रबिंदू घेऊन एक चाप काढायचा आहे आणि तो चाप येणार 90 अंशाच्या पुढे, कारण आता हा गुरुकोन आहे. तर आपल्याला छेदणारा चाप मिळेल. या छेदणाऱ्या चापाला आपण इथे E नाव दिलेलं आहे, तर आता आपण पुढे नाव देऊया बिंदू F. तर F आणि Mला मी जॉईन करतोय, तर किरण MF मिळेल तुम्हाला. यानुसार किरण MF मिळेल. बरोबर. तर आपल्याला मिळणारा किरण MF तो कोन FMN रचून देतोय, जो कोन 105 अंशाच्या मापाचा आहे. बरोबर. कोन मापकच्या मदतीने आता याला पण मोजून घेऊया. तर M बिंदू जिथे आहे, बरोबर, तिथे आपल्याला केंद्रबिंदू घ्यायचा आहे आणि पहा तुमच्या समोर आहे मित्रांनो, हा जो कोन आहे, बरोबर, हा आपला किरण आणि हा किरण MN. बरोबर. जो बरोबर आडवी रेषेवरती आहे. तर हा जो कोन आहे आपला 90 अंशाचा कोन पण बरोबर बसून गेलेला आहे. बरोबर. 120चा कोन तुम्ही बघून घ्या. हा चाप 160 अंशाचा आहे. बरोबर. तर किरण MF जो दर्शवतोय तो किरण आपल्याला 105 अंशाच्या कोनाचा, 100 आणि 110च्या मध्ये बघा वरची बाजू. इकडच्या बाजूला हा 75चा असेल, पण आपण खालून माप मोजत आलेला आहे तर हा कोन 105चा असणार. बरोबर. तर अशा प्रकारे तुम्ही कोन मापकच्या मदतीने मोजू पण शकता की आपण काढलेले कोन परफेक्ट आहे की नाही. तुम्हाला इथे दोन्ही बाजूला लिहून घ्यायचा का हा कोन कोणता आहे, तो कोन FMN. कोन FMN हा कोन मिळाला आपल्याला 105 अंशाचा कोन. आणि त्यानुसार पहिल्या उदाहरणामध्ये पण कोन TAX, कोन TAX बरोबर
75 अंश. बरोबर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण तिसरं उदाहरण पण पाहूया. मित्रांनो, आता याच उदाहरणाचा प्रश्न दुसऱ्याच्या तिसरं उदाहरण बघूया. 135 अंशाचा कोन. आता 135 अंशाचा कोन काढण्यासाठी तुम्ही कोन मापकवरती व्यवस्थित पाहाल तर 90 अंशाचा कोन, त्यापुढे जर आपण हळूहळू गेलो तर पहा इथे 120चा कोन. बरोबर 120चा कोन आणि त्यानंतर मग 130चा आणि मग 140चा. आता आपण जेव्हा बेसिक रचना करतो तेव्हा 60ची करतो, मग 120चा कोननी त्याच्यानंतर मग डायरेक्ट 180 येते. 120 आणि 180 बरोबर हा अंतर झाला 60चा. बरोबर आता याच्या आपण जर कोन दुभाजक रचला तर आपल्याला 150चा कोन मिळेल, कारण 120 अधिक 30 पण 150 आणि 180 मधून 30 कमी केले तरी 150, परंतु तरी आपल्याला 135चा कोन तर मिळणारच नाही. मग काय करणार आपण का 120 आणि 150चा जो कोन मिळेल, बरोबर जे चाप असतील त्यांच्याही आपण दुभाजक रचूया. तर 120 ते 150 हा अंतर होतोय 30 अंशाचा. बरोबर 30चे अर्धे म्हणजे 15, ते 120 अधिक 15 करू आपण तर आपल्याला 135 अंशाच्या कोनाची रचना मिळेल. आता 135 अंशाच्या कोनाची रचना करण्यासाठी तुम्ही व्यवस्थित बघाल तर आपण उजवीकडनं डावीकडे गेलेलं आहे, म्हणजे अर्थात गुरुकोण होत आहे, तर डावी बाजूला जागा आपल्याला जास्त लागेल. म्हणून मी हा पेज थोडा याप्रमाणे करून घेतोय. तुम्ही तुमच्याप्रमाणे या वही आडवी किंवा उभी करून रचना करू शकता. बरोबर मी आता 135 अंशाच्या कोनाची रचना याप्रमाणे इकडे पेज उभं करून बघतोय. तर मी सर्वात पहिला आपण सुरुवात कशाने करायची आहे तर किरण AXने करू किंवा किरण YZ रचूया. चला नवीन नावं देत जाऊ. तर पहिला किरण आपण घेतला किरण YZ. बरोबर आता या किरण YZ वरती बेसिक रचना जी आहे आपली ती रचना काढण्यासाठी आपण बिंदू Y घेऊया आणि कोणत्याही मापाचा अर्धवृत्त घेऊया. बरोबर कोणत्याही मापाचा अर्धवृत्त घेतला, कोणतीही त्रिज्या. बरोबर हा अर्धवृत्त जिथे छेदेल किरण YZला तेथे बिंदू P नाव दिले. त्रिज्या आता YP इतकीच किंवा पहिली जी मनाने घेतलेली ती त्रिज्या. बरोबर Pला घेऊन केंद्र घेऊन हा पहिला चाप दिला तर हा 60 अंशाचा कोन आला. व्यवस्थित लक्षात द्याल मित्रांनो. आता तुम्हाला माहिती आहे की मापक कशी काय घ्यायची. तर आता P वरून जो पहिला चाप काढला त्याला बिंदू Q नाव देऊन टाकू. बरोबर Q बिंदूला केंद्र घेऊ आणि आणखीन आपण दुसरा चाप देऊ अर्धवृत्तावरती, तर हा बिंदू मिळाला आपल्याला R. या बिंदूला आपण R नाव दिलं. तर R वर बिंदू जवळ जो चाप आहे तो 120 अंशाचा कोनाचा चाप आहे. आपल्याला 120च्याही पुढे जायचा, कारण आपला माप किती 135. बरोबर तर Rला केंद्र घेऊन पहा हा तिसरा चाप तुमचा होणार हा 180चा होणार. आम्ही रेषाखंड जर सरळ काढेल तर अर्धवृत्त इथे संपेल, पण तुमचं वही असेल म्हणजे तुम्हाला या व्यवस्थित लक्षात येईल. हा पुढचा चाप तुम्ही नाही काढला तरी चालेल. चला मी काय करतोय Rला केंद्र घेऊन एक चाप काढतोय आणि इथे मी S नाव देऊन टाकल. तर Sला केंद्र घेऊन पण एक दुसरा चाप काढतोय. छेदणारे चाप मिळाले आपल्याला. पहा हा बिंदू S. पहा P पासून Q 60, 60 पासून Q पासून R 120, R पासून S 180. बरोबर आपण एक्झॅक्ट अर्धवृत्ताचे 3 समान भाग केले. आता R आणि Sचा दुभाजक काढला तर Y पासून हा दुभाजक आपण जॉईन करू. आपण P Q R S आता नवीन नाव देऊया बिंदू T. बरोबर T बिंदू आणि T बिंदू नाव दिलेलं आहे त्याच्या आपण त्याला जॉईन करू. बरोबर तर आपल्याला हा बिंदू जो मिळाला इथं T जवळ काढतोय थोडा म्हणजे तुम्हाला समजेल. हा बिंदू T. तर कोण TYZ हा कितीचा कोण मिळाला तर पहा 60, 120 आणि अर्धे 30 म्हणजे 120 अधिक 30 150चा कोन मिळाला. तर मित्रांनो याच्या सोबत तुम्हाला 150चा कोन पण कसा काढायचा त्याची रचना पण मिळाली.
बरोबर. तर कोण TYP आता 150चा आहे, पण आपल्याला 150चा नको, 135चा कोण हवा. तर 15 अंश इथून मायनस करायचे अर्थात आपल्याला R बिंदू आणि हा जो इतका अंतर आहे, बरोबर, इतका जो अंतर आहे त्याच्यात दुभाजक रचावा लागेल, कारण इतका अंतर जो आहे तो 30चा आहे. तर त्याकरता आपण इथं T नाव दिलं, तर इथं U नाव देऊन टाकू. चला ABCD लेटर सुरू ठेवूया. तर R आणि U एवढं अंतर घ्यायचं आहे. हा जो गॅप आहे एक्झॅक्ट, हा जो गॅप आहे तो 30 अंशाचा आहे, त्याला आपण मायनस करून 15 अंशाचा गॅप करू. तर त्याकरता आता बघा अंतर किती घ्यायचं आहे, तर RU जितका, बरोबर, UR इतका अंतर घ्या. एक्झॅक्ट U पासून ते R इतका अंतर घ्या. कर्कटकची टोक व्यवस्थित ठेवायची आहे, नाही तर मापच चुकू शकतात. बरोबर. UR जितका अंतर घ्या आणि R केंद्र घेऊन एक चाप काढा आणि Uला केंद्र घेऊन एक चाप काढा. हे दोन छेदणारे चाप मिळतील. बरोबर. Rला केंद्र घेऊन एक चाप काढायचा आणि Uला केंद्र घेऊन एक चाप काढायचा, तर छेदणारे चाप मिळेल तुम्हाला. या बिंदूला आपण नवीन बिंदू जो मिळाला त्याला मी V नाव देतो. बरोबर. तर आता V बिंदू आणि Y बिंदू पहा, नाव इथे दिलं तर त्याच्यासोबत ना जॉईन करायचं, बिंदूना जॉईन करायचं. या बिंदूला आपण B नाव दिलेलं आहे, तर V बिंदू आणि Y बिंदूला मी जॉईन करतोय. तर किरण आपल्याला YL मिळेल. बरोबर. त्या YL किरण म्हणजे कोण L, सरळ लिहू का, कोण LYZ. बरोबर. हा 120 अधिक 15 अर्थात किती होणार, 135चा कोण, तर कोण LY आणि हा Z, हा इथून इतका जो कोण आहे तो 135 अंशाचा होणार. इथे लिहू शकता तुम्ही, तर कोण LYZ बरोबर 135. पहा, ABCDचे लेटर्सचे नावं तुम्ही तुमच्याप्रमाणे कोणतेही देऊ शकता. बरोबर. तुम्हाला पुन्हा एकच वेळा व्हिडिओ पाहून काही येणार नाही आहे, तुम्हाला सोबत घेऊन बसावं लागेल कर्कटक वगैरे, आणि त्याप्रमाणे तुम्हाला काढता आला पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो, येथे आपण स्वाध्याय 11.1चा चौथा प्रश्न कंप्लीट केला आणि आता शेवटचा 5वा प्रश्न पाहूया. तर 5व्या प्रश्नामध्ये आता काय दिलेलं आहे ते बघून घेऊ. तर दिलेल्या बाजूंच्या मापांच्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता समभुज त्रिकोण कोणाला म्हणू, तर समभुज त्रिकोण म्हणजे भुज म्हणजे बाजू आणि सम म्हणजे समान. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतील त्याला आपण म्हणू समभुज त्रिकोण. अर्थातच पहिली एक बाजूचा माप जर आपण मनाने घेतलं तर बाकीच्या सर्व बाजूचे माप पण आपण त्याचप्रमाणे घ्यायला पडेल. याचा अर्थ का जर 5 सेंटीमीटरचा माप घेतला तर प्रत्येक बाजू मग 5 सेंटीमीटरच्या मापाची घ्यायची. बरोबर. परंतु मी इथे माप न घेता, कोणताही माप न घेता अंदाजित मापाच्या किरणावरून तुम्हाला समभुज त्रिकोणाची रचना करून दाखवतो, तर ज्याच्यामध्ये माप 5.1 पण असेल, 4.3 पण असेल, 4.2 पण असेल. बरोबर. तो माप बदलू शकतो, परंतु प्रत्येक बाजूंची मापं समानच असतील याची गॅरंटी. तर त्यासाठी पण आपण कोणताही माप, योग्य माप न घेता आपल्या मनाने कोणताही एक किरण, मी किरण AX काढूया किंवा किरण BX काढतोय, कोणताही किरण BX काढतोय. बरोबर. हा किरण BX काढलाय. आता या किरण BX वरती, बरोबर, कोणताही अंतर न घेता मी माझ्या मनाने कोणत्याही मापाची त्रिज्या घेतोय, तर Bला केंद्र घेऊन हा मी पहिला चाप दिला. बरोबर. याला मी नाव देऊन टाकतो बिंदू C. बरोबर. आता Cला तितकीच त्रिज्या, Cला केंद्रबिंदू घेऊन दुसरा एक चाप द्या. बरोबर. आणि त्याच मापाचा चाप Bलाच केंद्र घेऊन, तेवढी त्रिज्या घेऊन एक दुसरा चाप देऊन टाका वर. खूप सोपी आहे. कोणताही मापाचे किरण BX काढला, त्या किरण X वरती Bला केंद्रबिंदू घेऊन एक पहिला छेदणारा चाप काढला किरण
बी एक्सला, तर बिंदू सी मध्ये छेदेल. आता बी सी एवढाच माप घेऊन, बी सी एवढी त्रिज्या घेऊन, किती अंतर आहे तो माहिती नाही आहे, पण बी सी त्रिज्या एवढंच अंतर घेऊन एक वरील बाजूला एक चाप काढा आणि सीला केंद्रबिंदू घेऊन बी सी जितकी त्रिज्या घेऊन आणखीन एक चाप द्या. बरोबर. हे दोन्ही चाप जेथे छेदेल तिथे नाव देऊन टाका बिंदू ए. आता फक्त ए बी, बी सी आणि ए सी याला आपण जोडून घेऊया. तर बिंदू ए आणि सीला मी जोडतोय अगोदर, आणि त्याच अनुसार बिंदू ए आणि बीला जोडतोय. बरोबर. आणि रेषाखंड बी सीला जोडतोय. तर समजा या त्रिकोणाची रचना तुम्हाला 60 अंशच्या कोणाच्या हिशोबाने पण करायची असेल तर पण करू शकता. की बीला केंद्र घेऊन एक 60चा कोन रचून घ्या. बरोबर. 60 अंशच्या कोणाची रचना करा. त्याच अनुसार सी बिंदूवरनं कोणत्याही योग्य माप घेऊन घ्या आणि तिथून 60 अंशच्या कोणाची रचना करा आणि ते दोन्ही चाप जिथे छेदेल तिथे बिंदू ए नाव दिलं तरी तुम्हाला कोण समभुज त्रिकोण ABCची रचना मिळेल. परंतु ही खूप सोपी पद्धत आहे म्हणून त्याप्रमाणे जर सांगितलं असेल स्पेसिफाय करून की कोणाच्या मापावरून समभुज त्रिकोणाची रचना करा तर आपल्याला त्यानुसार करायला हवी. परंतु इथे काय दिलेल्या बाजूंच्या मापाच्या आधारे. आता बाजूंच्या माप तर काही दिले नाहीत, पण कोणती पण एक बाजूंच्या माप घेऊन घेतलं मी. अंदाजित माप आहे हा. माप मला पण माहिती नाही बी सी रेषाखंड किती मापाचा असेल, परंतु ते तुम्ही सगळे बघा तर ए बी माप, ए सी माप आणि बी सी अंतर हा समानच असेल आणि म्हणून त्रिकोण ABC हा मागितलेला समभुज त्रिकोण आहे. तुम्ही उत्तर लिहू शकता की येथे त्रिकोण ABC मागितलेलं समभुज त्रिकोण आहे. स्वाध्याय 11.1 मित्रांनो इथे